मी आपल्याला कराडच्या पत्रकार मित्रांना 1 डिसेंबरला काही माहिती दिली होती की अमेरिकेत काही घटना घडतायत. एक प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्स स्कॅन्डलच्या रूपानं 1995-96 पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली 2005-2010. आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता, त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट 2019 मध्ये. त्यापूर्वी अनेक बालिकांनी, अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि उच्च पदस्थ बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला. हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी प्रिझन मध्ये, न्यूयॉर्कमध्ये. आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून, त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही. पुढं हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपणं अशक्य पारायण झालं, कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खपवून घेऊ, पण हे आम्ही खपवून घेणार नाही. आणि तुम्ही जर हे प्रकरण दडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता, तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडगड नाही, आम्ही तुम्हाला काही मदत करणार नाही. आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळे दोन्ही पक्षाच्या खासदारांना नाईलाजाने एप्स्टीन संबंधीची सगळी कागदपत्र, सगळे फोटो, सगळे व्हिडिओ ते त्यांनी गुप्तपणे आपल्या गिरायकांचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते. ही सगळी माहिती, ज्याला संयुक्तपणे एप्स्टीन फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे, हा जवळजवळ 30 वर्षाचा डेटा आहे. ईमेल्स आहेत, पत्र आहेत, फोटोग्राफ्स आहेत, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा आहे. तो सर्व पुरावा एप्स्टीन यांच्या विरोधात जे खटले चाललेले खटल्यामध्ये प्रस्तुत करण्यात आला. आणि तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाकडे, ज्याला अटॉर्नी जनरल म्हणतात, त्यांच्याकडे आहे. अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात. आणि ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत, पॅम बॉन्डी नावाच्या, त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी 6 महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे. त्यांच्या ताब्यात ही सगळी कागदपत्र आहेत. जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद, ज्याला युएस काँग्रेस म्हणतात, त्या युएस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी जवळजवळ एकमताने या सगळ्या एप्स्टीनचा पुरावा, एप्स्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला. नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती ती, तर तो अमेरिकेत संसदेने, युएस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता, ज्यावर प्रेसिडेंट ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली. आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट. हा कायदा 19 नोव्हेंबरला अस्तित्वात आला. त्या कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या 30 दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत. आणि हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं तो सर्चेबल आणि मशीन रिडेबल पाहिजे. म्हणजे अमेरिकेच्या सामान्य नागरिकाला देखील हा 300 gigabyte किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे, तो डेटा उपलब्ध व्हावा. आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे सरकारला शक्य नाहीये.
आणि म्हणून काल 19 डिसेंबरला 30 दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली. अगदी संध्याकाळपर्यंत बरीचशी माहिती आलेली आहे. आता ती माहिती शोधणं, त्याला सर्च करणं, कोणाकोणाची नावं आहेत काय, हे काय हे काम आहे, ज्याला अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात. ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी जनरलच्या ऑफिसने सांगितलं की आम्हाला ही माहिती, सर्व माहिती खुली करायला काही आठवडे लागतील. म्हणजे सबंध माहिती बाहेर यायला, ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ, व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते फोटो थोडं मागे ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत. त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे की आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते, पण आमचं समाधान होईल असं मला वाटत नाही. अमेरिकन सरकारकडून, प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो. तर जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत. मी आपल्याला सांगितलं होतं की आजी बाजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे. आणखी एका ईमेलमध्ये एक अमेरिकेतला एक मोठा अधिकारी जो ट्रम्प यांचा सल्लागार होता, स्टीव्ह बॅनन नावाचा, तो एप्स्टीनला विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचंय. एप्स्टीनकडून उत्तर येतं की मी प्रयत्न करतो की तुमची गाठ होईल का. नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड, म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. तर मोदींचं आणि एप्स्टीनचं काय नातं आहे की जो एप्स्टीन मोदींची कोणाशी अपॉइंटमेंट घेऊ शकतो, याचं उत्तर सरकारकडून मिळावं लागेल. त्याचबरोबर एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचंही नाव आहे. आणि एक अमेरिकेत राहणारे आरोग्यविषयक एक बडी व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव भारतीय मुलाचे, भारतीय वंशाच्या व्यक्ती आहेत, त्यांचंही नाव आहे. पण अजून फोटोग्राफ्स वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ्स असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत. त्याची आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडियाकडून शोध चाललेला आहे, भारतात देखील शोध चालला आहे, कारण ती माहिती सर्वांना उपलब्ध आहे, तुम्हालाही ही माहिती उपलब्ध आहे. त्याकरता अमेरिकन सरकारने वेगळी वेबसाईट तयार केलेली आहे, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट म्हणून. त्या वेबसाईटमध्ये जाऊन आपल्याला वेगवेगळे तिथं वेबसाईट आहेत. त्यामध्ये एक वेबसाईट एप्स्टीनची आत्महत्या झाली त्यावेळेचं सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यावेळेचे सगळे पोलीस यंत्रणा काय करत होती याची माहिती आहे. नंतर आतापर्यंत जे 2 खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला, त्या महिलांची साक्ष आहे. तर प्रचंड मोठं अशी सामुग्री, म्हटलं डिजिटल सामुग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे.